अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, बाळा तू जर या संदेशाला आज आला असेल तर पुढील काही मिनिटे शांतपूर्वक हा संदेश आई माऊली म्हणते, बाळा कोण म्हणते की देव तुझ्या पाठीशी नाही? अरे बाबा, मी सतत तुझ्या पाठीशी उभा राहीन, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे। जे काय कार्य करत आहेत ते योग्य दिशेने पुढे जात आहेत। बाळा, विश्वासाने प्रत्येकाचे पाऊल टाक आणि यशाला प्राप्त कर, कारण पुढील काळात तुला मोठा यश प्राप्त करायचा आहे। संदेश आणि संकेत या संदेशातून मी तुला देण्यासाठी आलो आहे। तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे, देवाने ठरवली आहे। बाळा, हवा सावकाश आणि शांततेने विचार कर। जेव्हा कठीण काळ होता त्यावेळी त्याच्यासोबत राहून तुला मदतीचा हात दिला आहे। जेव्हा खूप काही कठीण वेळ होता तेव्हा देखील मी साथीला उभा होतो, त्यातून मार्गदर्शन करत होतो। आताही तसेच आहे, मी सतत तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे। बाळा, मी तुझ्याशी बोलत आहे। माऊली म्हणतात, बाळा पुढील काही मिनिटे तू जरा संदेश मन लावून ऐकला तर तुझ्या आयुष्यातील खूप आश्चर्याचा दिवस ठरेल। जे मागत आहे ते तुला इच्छाच्या रूपात प्राप्त होणार आहे। माझा आशीर्वाद आणि माझा दिव्य संदेश त्याच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ते माझे प्रिय बाळ ऐकत आहे, ज्यांना मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांची तारीख ठरवण्यात आली आहे। बाळा, तुझा पुढील येणारा काळ खूप काही उमेदीने भरलेला आहे, तुझ्या आशा पूर्ण करणार आहे। तू आम्हाला माऊली रूपात पाहू इच्छितो, आमची सेवा करू इच्छितो, म्हणून आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे। बाळा, निश्चित राह, जेव्हाही जे कार्य मनात घेत आहे त्यासाठी यशासाठी मी तुला आशीर्वाद करत आहे। मोठा चमत्कार तुझ्या दिशेने घडणार आहे। ते म्हणतात, जर तू माझ्यावर विश्वास ठेवून ते कार्य करशील, तुझे पाऊल पुढे टाकशील तर मी तुला ते मोठ्या प्राप्त होताना कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही मर्यादा नाही। बाळा, पुढे चालत राहा, कारण तुझ्या प्रत्येक पावलासोबत माझा आशीर्वाद आहे, तुझ्यासोबत आहे। जर तुम्ही माऊलीचा हा संदेश प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहात तर माऊलीचा आशीर्वादाने वर आणि माऊलीवर इतका श्रद्धा ठेवा की तुम्ही जे मागत आहात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल। आणि प्राप्त जेव्हा होईल तेव्हा माऊलीचे धन्यवाद करायला विसरू नका। माऊली तुमच्याकडे इतकं काही देऊ इच्छितात, त्यामुळे तुम्हाला मागायला काहीच राहणार नाही। तुम्हाला ती सुख समृद्धी ते आनंद छापायचा आहे। मग तयार वा सज्ज व्हा, कारण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्माचे फळ एकत्रित करून तुम्हाला आशीर्वाद सहदेव एक मोठा चमत्कार देऊ इच्छितात। जर तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद ते चमत्कार विश्वास प्राप्त करू इच्छिता तर माझा माऊलीवर संपूर्ण विश्वास आहे। माझी माऊली आहे, कल्याण करणार आहे, अशी प्रार्थना माऊलींना करा आणि मगच चमत्कार। स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आजपर्यंत जे आशीर्वाद तुला प्राप्त होते ते पुढील काळात प्राप्त होऊन तुझे जीवन उच्च स्तरावर पोचणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे। विश्वास ठेव की माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुझ्या आमच्या घराला लागतील, कारण मी हा संदेशाचा आशीर्वाद तुला देतानाही संकेत असे आहेत की जे तू प्राप्त करून तुला कळेल की तुमच्या दिशेने कोणती चमत्कार घडणार आहे। बाळा, जेव्हा तो विश्वासाने हा संपूर्ण संदेश ऐकशील तेव्हा माझा एक मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येताना तुला अनुभव येईल। बाळा,
24 तासात तुझ्यासाठी अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे, कारण ह्या तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. देव म्हणतात, ज्यांना कुणाला ते विरोध त्रास देत आहेत, आज प्रेम त्यांच्या वारंवार काढल्या जातात. त्यांच्या विरोधात कार्य केले जायचे ते आता इथून पुढे होताना दिसणार नाही बाळा, कारण माझे कार्य सुरू झाले आहे. जेव्हा देवाचे कार्य तुमच्या दिशेने सुरू होते तेव्हा तुमच्या विरोधात कितीही वाईट करण्याचा प्रयत्न देखील केला तरी तो सफल होत नाही. काही घडणार आहे, काही चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, आता त्याचे कोणतेही नाही पूर्ण होणार नाहीत यासाठी नियोजन केले आहे, त्यांना आता तुमच्यापासून दूर व्हावे लागेल. श्री स्वामी समर्थ.